नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्टार अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोषण अभियान तसेच काही महत्त्वाचे कायदे यावर प्रश्न बघणार आहोत। तर बघा, पहिला प्रश्न आहे, पोषण अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर बघा विद्यार्थ्यांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचं आहे। याचा आन्सर मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, तेव्हापर्यंत तुम्ही कमेंट मध्ये याचा आन्सर द्या। पोषण अभियानाद्वारे कोणत्या गटावर विशेष लक्ष दिले जाते? तर बघा, पोषण अभियानाद्वारे गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या माता तसेच 0 ते 6 वयोगटातील मुले, किशोरवयीन मुले आणि मुली म्हणजेच वरीलपैकी सर्व गटांवर विशेष लक्ष दिले जाते। पोषण अभियानाद्वारे गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या माता तसेच 0 ते 6 वयोगटातील मुले, किशोरवयीन मुले आणि मुली या वरीलपैकी सर्व गटांवर विशेष लक्ष दिले जाते। दुसरा प्रश्न आहे, पोषण अभियानात बालकांच्या कुपोषणाचे मापन कोणत्या निर्देशांकाने केले जाते? तर बघा, पोषण अभियानात बालकाच्या कुपोषणाचे मापन हे वयाच्या तुलनेत उंची आणि वजन या निर्देशांकाने केले जाते। क्वेश्चन नंबर 3 आहे, पोषण अभियान अंतर्गत कोणता महत्त्वाचा घटक आहे? तर सांगा। तर बघा, पोषण अभियान अंतर्गत कुपोषणाशी लढा देण्यासाठी संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर हा महत्त्वाचा घटक आहे। कोणता आहे? पोषण अभियान अंतर्गत कुपोषणाशी लढा देण्यासाठी संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर हा महत्त्वाचा घटक आहे। क्वेश्चन नंबर 4 आहे, पोषण अभियानासाठी कोणत्या संस्थेच्या सहकार्याने अहवाल तयार केला जातो? तर बघा, पोषण अभियानासाठी नीती आयोग या संस्थेच्या सहकार्याने अहवाल तयार केला जातो। कोणत्या संस्थेच्या सहकार्याने? तर त्याचा आन्सर आहे नीती आयोग। आणि नीती आयोगाची स्थापना कधी झाली? आन्सर कमेंट करा। नेक्स्ट क्वेश्चन आहे, पोषण अभियानाअंतर्गत अंगणवाडी केंद्रांना कोणता नवीन घटक जोडण्यात आला आहे? तर बघा, पोषण अभियानाअंतर्गत अंगणवाडी केंद्रांना डिजिटल मॉनिटरिंग अँड ट्रॅकिंग हा नवीन घटक जोडण्यात आला आहे। पोषण अभियानाअंतर्गत अंगणवाडी केंद्रांना कोणता नवीन घटक जोडण्यात आला आहे? तर याचा आन्सर आहे डिजिटल मॉनिटरिंग अँड ट्रॅकिंग हा महत्त्वाचा घटक जोडण्यात आला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, पोषण अभियानाद्वारे कोणत्या गटांवर विशेष लक्ष दिले जाते? तर बघा, पोषण अभियानाद्वारे बालक, किशोरवयीन मुले, गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या माता। पोषण अभियानाद्वारे बालक, किशोरवयीन मुले, गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या माता या गटांवर विशेष लक्ष दिले जाते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, विद्यार्थ्यांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या। आणि तुमची एक्झाम कधी आहे हे मला कमेंट मध्ये सांगा, जेणेकरून माहित पडेल तुमची एक्झाम कुठल्या दिवशी आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते सुद्धा मला कमेंट करा। पोषण अभियानाचा मुख्य उद्देश कोणत्या प्रकारच्या कुपोषणावर मात करणे आहे? तर बघा, पोषण अभियानाचा मुख्य उद्देश स्थूलता आणि कुपोषण दोन्ही प्रकारच्या कुपोषणावर मात करणे आहे। काय याचा आन्सर? पोषण अभियानाचा मुख्य उद्देश कोणत्या प्रकारच्या कुपोषणावर मात करणे आहे? तर बघा, पोषण अभियानाचा मुख्य उद्देश स्थूलता आणि कुपोषण या दोन्ही प्रकारच्या कुपोषणावर मात करणे आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, पोषण अभियान कोणत्या प्रमुख सरकारी योजनांशी संबंधित आहे? तर बघा, पोषण अभियान प्रधानमंत्री मातृवंदना योजना तसेच अंगणवाडी सेवा योजना तसेच मध्याह्न भोजन योजना मिड डे मील
म्हणजेच वरीलपैकी सर्व प्रमुख सरकारी योजनांशी संबंधित आहे. पोषण अभियानाचा मुख्य हेतू कोणत्या समस्येचे निराकरण करणे आहे? तर बघा याचा आन्सर आहे भारतातील कुपोषण समस्या सोडवणे. पोषण अभियानाचा मुख्य उद्देश भारतातील कुपोषण समस्या सोडवणे हे महत्वाचे निराकरण करणे आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पोषण अभियानासाठी निधी कोणत्या योजनेतून दिला जातो? तर बघा पोषण अभियानासाठी निधी हा मिशन पोषण 2.0 या योजनेतून दिला जातो. मिशन योजना 2.0 या योजनेतून दिला जातो. पोषण अभियान कोणत्या दिवसाच्या निमित्ताने सुरू करण्यात आले? तर बघा याचा आन्सर आहे महिला दिनाच्या. पोषण अभियान महिला दिन दिवसाच्या निमित्ताने सुरू करण्यात आले होते. आणि महिला दिन कधी असतो? चला सांगा. पोषण अभियानाच्या अंतर्गत कोणते मोबाईल ॲप लॉन्च करण्यात आले? तर बघा याचे आन्सर आहे पोषण ट्रॅकर ॲप. पोषण अभियानाच्या अंतर्गत पोषण ट्रॅकर ॲप हे मोबाईल ॲप लॉन्च करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पोषण अभियानाचा उद्दिष्ट वर्ष कोणते आहे ज्यापर्यंत कुपोषण कमी करायचे आहे? तर याचा आन्सर आहे 2025. पोषण अभियानाचे उद्दिष्ट वर्ष 2025 आहे. 2025 पर्यंत कुपोषण कमी करायचे आहे. राष्ट्रीय पोषण मिशन अंतर्गत कोणत्या संकेतस्थळाद्वारे माहिती प्रदान केली जाते? तर बघा राष्ट्रीय पोषण मिशन अंतर्गत www.wct.nic.in www.wcd.nic.in या संकेतस्थळाद्वारे माहिती प्रदान केली जाते. विद्यार्थ्यांना www चा फुल फॉर्म काय आहे ते मला कमेंट मध्ये सांगा. ह्या प्रश्नाचा आन्सर मी तुम्हाला कॉम्प्युटरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. पोषण अभियान कोणत्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी संबंधित आहे? तर बघा याचा आन्सर आहे वरीलपैकी सर्व. पोषण अभियान SDG 1 गरिबी निर्मूलन तसेच SDG 2 उपासमारी समाप्त करणे तसेच SDG 3 चांगले आरोग्य आणि कल्याण या शाश्वत विकास उद्दिष्टांशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पोषण महिना कोणत्या महिन्यात साजरा केला जातो? तर बघा पोषण महिना हा सप्टेंबर महिन्यात साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे पोषण अभियान कोणत्या दिवसाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात साजरे केले जाते? तर बघा याचा आन्सर आहे राष्ट्रीय पोषण माह. पोषण अभियान राष्ट्रीय पोषण माह दिवसाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात साजरे केले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे पोषण अभियान कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते? तर बघा पोषण अभियान महिला व बाल विकास मंत्रालय यांच्या अंतर्गत येते. पोषण अभियान कोणत्या राज्यात प्रथम सुरू करण्यात आले? तर बघा याचा आन्सर आहे राजस्थान. पोषण अभियान राजस्थान राज्यात प्रथम सुरू करण्यात आले. किशोरवयीन मुलांचा वयोगट काय आहे? तर बघा किशोरवयीन मुलांचा वयोगट 14 ते 18 वर्ष आहे. किती आहे? किशोरवयीन मुलांचा वयोगट हा 14 ते 18 वर्ष आहे. आणि बघा पोषण अभियानाची सुरुवात 2018 ला झाली होती. पोषण अभियानाची सुरुवात कधी झाली? तर त्याचा आन्सर आहे 2018 ला. पोषण अभियानाची सुरुवात 2018 ला झाली. नेक्स्ट क्वेश्चन आहे कलम 24 अंतर्गत 14 वर्षाखालील मुलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कोणते कायदे आहेत? तर बघा याचा आन्सर आहे बाल कामगार प्रतिबंध आणि नियमन अधिनियम 1986. कलम 24 अंतर्गत 14 वर्षाखालील मुलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कोणते कायदे आहेत? तर बघा याच्यासाठी आहे बाल कामगार अधिनियम 1986. भारतीय संविधानातील कलम 24 काय सांगतो? तर बघा भारतीय संविधानातील कलम 24
बालकामगाराचे शोषण प्रतिबंधित करणे हे सांगतो. काय सांगतो? भारतीय संविधानातील कलम 24 बालकामगाराचे शोषण प्रतिबंधित करणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अनुच्छेद 18 नुसार न्यायालय काय लागू करू शकते? तर सांगा. तर बघा याचा आन्सर आहे, अनुच्छेद 18 नुसार न्यायालय दंड व कारावास लागू करू शकते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अनुच्छेद 4 नुसार कुटुंब व्यवसायात काम करण्यासाठी कोणत्या अटी लागू होतात? तर बघा अनुच्छेद 4 नुसार कुटुंब व्यवसायात काम करण्यासाठी शाळेनंतर आणि सुट्ट्यांमध्येच काम करता येते. शाळेनंतर आणि सुट्ट्यामध्येच काम करता येते या अटी लागू होतात. क्वेश्चन नंबर अनुच्छेद 6 नुसार कोणते व्यवसाय धोकादायक मानले जातात? तर सांगा. तर बघा अनुच्छेद 6 नुसार खाणकाम आणि रसायन कारखाने हा व्यवसाय धोकादायक मानले जातात. अनुच्छेद 17 काय अधोरेखित करते? तर बघा याचा आन्सर आहे, उल्लंघन करणाऱ्यांसाठी शिक्षेची तरतूद. अनुच्छेद 17 उल्लंघन करणाऱ्यांसाठी शिक्षेची तरतूद अधोरेखित करते. अनुच्छेद 3 काय सांगतो? तर बघा अनुच्छेद 3 14 वर्षाखालील मुलांना काम करण्यास सक्त मनाई आहे. काय सांगतो अनुच्छेद 3? 14 वर्षाखालील मुलांना काम करण्यास सक्त मनाई आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सुधारित कायद्यानुसार बाल कलाकार म्हणजे काय? तर बघा सुधारित कायद्यानुसार बाल कलाकार म्हणजे फक्त चित्रकार, टीव्ही किंवा चित्रपट क्षेत्रातील मुले, गायक आणि नर्तक म्हणजे वरीलपैकी सर्व. बाल कलाकार कोणाला म्हणतात? फक्त चित्रकार, टीव्ही किंवा चित्रपट क्षेत्रातील मुलं, गायक आणि नर्तक म्हणजे वरीलपैकी सर्व याला बाल कलाकार म्हटले जाते. बालकामगार अधिनियम 1986 कधीचा आहे? बालकामगार अधिनियम 1986 चा. लक्षात ठेवा. 2016 अंतर्गत गैर धोकादायक व्यवसायात काम करण्यासाठी किमान वय किती आहे? तर बघा याचा आन्सर आहे 14 वर्ष. 2016 सुधारणा 14 वर्षाखालील मुलांना कोणत्याही व्यवसाय किंवा प्रक्रियेमध्ये काम करण्यास मनाई करते. कुटुंब व्यवसाय आणि बाल कलाकार म्हणून विशिष्ट अटीनुसार अपवाद वगळता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बालकामगार प्रतिबंध कायदा प्रथम कधी लागू झाला? तर सांगा. याचा आन्सर आता तुम्ही मला कमेंट करा. खूप सोपी आहे. 2016च्या सुधारित कायद्यास प्रभावित करणारी आंतरराष्ट्रीय संधी कोणती आहे? तर बघा याचा आन्सर आहे, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन करार क्रमांक 138 आणि 182. 2016च्या सुधारित कायद्यास प्रभावित करणारी आंतरराष्ट्रीय संधी कोणती आहे? तर ती आहे आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, त्यालाच ILO म्हणतात. करार क्रमांक 138 आणि 182. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2016च्या सुधारित कायद्यानुसार मुलांना कुटुंब व्यवसायात काम करण्याची परवानगी दिली जाते. कोणती अट पूर्ण करणे आवश्यक आहे? त्यासाठी कोणती अट पूर्ण करणे आवश्यक आहे? तर बघा याचा आन्सर आहे, फक्त शाळेनंतर आणि सुट्ट्यामध्ये काम करणे हे आवश्यक आहे. 2016च्या सुधारित कायद्यानुसार किशोरवयीन मुलांसाठी खालीलपैकी कोणती क्रिया धोकादायक समजली जाते आणि ती बंदी घातली आहे? तर सांगा. तर बघा याचा आन्सर आहे खाणकाम. 2016च्या सुधारित कायद्यानुसार किशोरवयीन मुलांसाठी खाणकाम
धोकादायक समजले जाते आणि त्यावर बंदी घातली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रतिबंध व्यवसायांमध्ये मुलांना काम दिल्यास कायद्याअंतर्गत शिक्षेचा प्रकार काय आहे? तर बघा याचा आन्सर आहे 50,000 पर्यंत दंड आणि 2 वर्षापर्यंत कारावास. 50,000 पर्यंत दंड किंवा 2 वर्षापर्यंत कारावास किंवा दोन्ही. प्रतिबंध व्यवसायामध्ये मुलांना काम दिल्यास कायद्याअंतर्गत शिक्षेचा प्रकार काय? तर काय आहे? 15,000 रुपयापर्यंत दंड किंवा 2 वर्षापर्यंत कारावास किंवा दोन्ही होऊ शकते. बालकामगार अधिनियम 1986 अंमलात आणण्याची जबाबदारी कोणत्या मंत्रालयावर आहे? तर सांगा. तर बघा बालकामगार अधिनियम 1986 अंमलात आणण्याची जबाबदारी ही आहे कामगार व रोजगार मंत्रालयावर आहे. कोणावर आहे? कामगार व रोजगार मंत्रालयावर. दोन 2016च्या सुधारित कायद्याअंतर्गत बालक मानले जाणारे वय काय आहे? तर बघा याचा आन्सर आहे 14 वर्ष. 2016च्या सुधारित कायद्याअंतर्गत बालक मानले जाणारे वय आहे 14 वर्ष. सती बंदी कायद्याने महिलांच्या हक्कासाठी कोणत्या युगाची सुरुवात केली? तर बघा सती बंदी कायद्याने महिलांच्या हक्कासाठी सामाजिक सुधारणा युग या युगाची सुरुवात केली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सती बंदी कायदा कोणत्या राज्यांनी प्रथम मान्य केला? तर बघा याचा आन्सर आहे बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेश. सती बंदी कायदा बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांनी प्रथम मान्य केला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सती प्रथा प्रामुख्याने कोणत्या गटात दिसून येते? तर बघा सती प्रथा प्रामुख्याने उच्चवर्गीय ब्राह्मण समाज या गटात दिसून येते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सती प्रथा कोणत्या प्रकारच्या रूढीशी संबंधित होती? तर बघा याचा आन्सर आहे सती प्रथा ही धार्मिक रूढीशी संबंधित होती. कोणत्या रूढीशी होती? धार्मिक रूढीशी संबंधित होती. सतीबंदी कायदा कोणत्या प्रदेशात सर्वप्रथम लागू झाला? सांगा. तर बघा याचा आन्सर आहे सतीबंदी कायदा सर्वप्रथम बंगाल येथे लागू झाला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सती प्रथेच्या विरोधात आवाज उठवणारे महत्वाचे समाज सुधारक कोण होते? तर बघा सती प्रथेच्या विरोधात आवाज उठवणारे महत्वाचे समाज सुधारक राजा राममोहन रॉय होते. सती प्रथेचा उल्लेख प्राचीन भारतातील कोणत्या ग्रंथामध्ये आढळतो? तर बघा सती प्रथेचा उल्लेख प्राचीन भारतातील मनुस्मृती या ग्रंथामध्ये आढळतो. आणि मनुस्मृतीचे दहन कोणी केले हे मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा. आणि कोणत्या वर्षी आणि कुठे करण्यात आले मनुस्मृतीचे दहन आणि कोणी केले हे मला कमेंट मध्ये याचे आन्सर द्या. सतीबंदी कायद्यामुळे कोणत्या समाज सुधारणेचा पाया घालण्यात आला? तर बघा तर याचा आन्सर आहे विधवा पुनर्विवाह. सतीबंदी कायद्यामुळे विधवा पुनर्विवाह या समाज सुधारणेचा पाया घालण्यात आला. सतीबंदी कायदा 1829 कोणाच्या कारकिर्दीत लागू झाला? तर सांगा. तर बघा याचा आन्सर आहे लॉर्ड विल्यम बेंटिक. सतीबंदी कायदा 1829 मध्ये लॉर्ड विल्यम बेंटिक यांच्या कारकिर्दीत लागू झाला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सतीबंदी कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? तर याचा आन्सर तुम्हाला कमेंट मध्ये द्या. खूप सोपी प्रश्न. ICDS योजनेअंतर्गत कोणत्या कार्यक्रमाचा समावेश केला जातो? तर बघा ICDS योजनेअंतर्गत आरोग्य तपासणी, लसीकरण आणि आरोग्य शिक्षण या कार्यक्रमाचा समावेश केला जातो. आणि ICDS चा फुल फॉर्म काय आहे? इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम. काय? इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम. नेक्स्ट क्वेश्चन आहे,
ICDS योजनेच्या अंतर्गत अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण कोण देते? तर बघा याचे आन्सर आहे महिला व बाल विकास विभाग। ICDS योजनेच्या अंतर्गत अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण महिला व बाल विकास विभाग देते। ICDS अंतर्गत कोणत्या सेवांचा समावेश होतो? तर बघा याचा आन्सर आहे पोषण, आरोग्य आणि शिक्षण। ICDS अंतर्गत पोषण, आरोग्य आणि शिक्षण या सेवांचा समावेश होतो। नेक्स्ट क्वेश्चन आहे अंगणवाडी केंद्रात कोणत्या वयोगटातील मुलांना सेवा दिल्या जातात? तर सांगा। तर याचा आन्सर आहे 0 ते 6 वर्ष। अंगणवाडी केंद्रात 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांना सेवा दिल्या जातात। नेक्स्ट क्वेश्चन आहे ICDS अंतर्गत दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराला काय म्हणतात? तर बघा याचा आन्सर आहे पूरक पोषण आहार। ICDS अंतर्गत दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराला पूरक पोषण आहार म्हणतात। नेक्स्ट क्वेश्चन आहे ICDS योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? तर बघा ICDS योजनेचा मुख्य उद्देश आहे बालकांचे पोषण व आरोग्य सुधारणा। काय आहे? बालकांचे पोषण व आरोग्य सुधारणा। नेक्स्ट क्वेश्चन आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? तर बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना म्हणजे ICDS ही 1975 ला सुरू करण्यात आली। नेक्स्ट क्वेश्चन आहे सतीबंदी कायदा 1829 नुसार सती प्रथेला काय घोषित करण्यात आले? तर बघा सतीबंदी कायदा 1829 नुसार सती प्रथेला कायदेशीर गुन्हा घोषित करण्यात आले। बघा विद्यार्थ्यांनो आजचे प्रश्न इथेच संपले आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या। तेथे तुम्हाला सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी मिळत राहतील। आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे हे मला कमेंटमध्ये सांगा। तसेच तुमची एक्झाम कधी आहे हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद।